बचत गटाची गोष्ट व्हायला काय साधी गोष्ट नाहीये. त्या काय पैसे घेऊन जातात आणि आम्हाला उसाबर करायला लागते. सगळे कागदपत्र आणा हे आणा. काय ग बाई मला डोक्याला ताप झाला ये. अगं बाई त्यांच्या नादात माझी बॅगच विसरली की इथं. त्यांच्या नादात काय होते मला सगळं मलाच बघायला लागते बघ. आता हे कुठे गेल्यात कोणाला माहित. आता यांना वाट बघत बसायची म्हणून आम्ही. अगं बाई पैसे पहिला मेजून घेते. गुलाबू चंपा चमेली वाट बघत बसले असतील माझं आता. अगं मी नोट काय पाठगे काय ते चमेली वरडते. काम बघतो पहिला. हा आयला ह्या बायकांच्या नादाला लागून सगळं माझं बांधकामाचं काम अर्धवट राहिले. जरा बांधकामावर काय झाले बघून येतो. आता जरा त्या एकेकींची जरा खबर घ्यायलाच पाहिजे मला. अगं बाई ह्यो धबधबा बघून मला कंटाळा आलाय. आमचा बबल्या कुठे गेलाय. मला धबधबा दाखवतो म्हटलाय. जाते बाई जाऊन आता नळावरच बसते. काय करले तू? अगं गुलाबो मी तुला काय सांगालो तुला सांगाले ऐक तरी. अरे बबल्या तू 8 दिवस झालं हा बोल. कुठे गेलतास ते सांग मला. अगं मी गेलतो माझं जरा काम होतं ग बाई. हा? मला 8 दिवस झालं धबधबा दाखवतो म्हटलास. अगं धबधबा काय ते धबधबे बघण्यापेक्षा माझं डोळं कसं झालेत बघ. अगं तुझ्या डोळ्यात बघूनच प्रेमात पडले ग बाई. चल जाऊया तुला धबधबा पाहिजे ना. धबधबा ऐकत घेऊया. चल 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 चल. काय बहिणा मला रोज रोज मला सांगते ते पायाचं हॉटेल का काय तिथे घेऊन जातो म्हणते. मला कुठे घेऊन चाललंय मला रोज हेच सांगते. कसलं पिंट आहे त्यो. हा किती खोटं बोलायचं त्याला काय असते की नाही. जरा तर येऊन दे त्याला. नुसतं सांगतो त्याचं मडच बसवतो आता मी. जरा तर हाय का नाही त्याला काय. खोटं बोलायचं पण असते नाही. मर्यादा असते त्याला. जेवायचंच माझं लक्ष असते. झुणका भाकर रोज आम्ही किती खायचं ते. नुसतं सांगते येते मोठं मोठं बोलून जाते मला. त्याला दाखवतो येऊन देते. नुसतं येऊन देते हो. कुठे गेली पिंटी? अगं पिंटी काय करायलास ग? पिंटी मी आलो. कुठं आहेस तू? जेवायला जायचंय काय? जेवायला तर न्यायला झालो तुला. सांगतो झुणका भाकर खाऊन खाऊन कंटाळा चल चल चल. अगं पिंटी चल की चल. काय काय करल्याची? कुठे चल पहिला सांग मला कुठे नेणार तू.
अगं 5 स्टार हॉटेलला जायचं. अगं सांगावले तुला आज घेऊन चाललोय तुला चल तेवढंच मला कळलं. रोज गंडवतोस. अगं नाही नेतोस मला गंडवत. बागेत. नाही गंडवत. मला रोज 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 चल बागेत म्हणतोस आणि बागेत घेऊन जातोस मला चिरमुरा आणि फुटाण देतोस. अगं माझी लाडाची महिना असं काय करू नको. चल आज नेतो तुला मी 5 स्टार हॉटेलला नेतो. चल बघा मला बागेत नेऊन आणि चिरमुरा फुटाण देऊ नको अगं सांगतो नाही तुला. बाई चल. हा चल 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 जाऊन येऊया. राजानं मला चांगला धोका दिला असं वाटायला लागले. नेऊन आणला 4 दिवस झाला. मला मम्मी पप्पा माझी वाट पोहोचले असतील. लग्न करतो म्हणला आणि कसल्या खोलीत आणून टाकला गेला. एकच ड्रेस डास तर केवढं चावतात. येईन तर राजा नुसता बघतोच त्याला. मम्मीचं ऐकलं असते तर मला चांगलंच तर आलं. माझं तर चांगलं झालं असतं. याच्यात नादाला लागलो एवढ्या खोलीत कसं तर मला काढायची पळाल्या. तब्येतच बिघडली माझी. तर कधी यायचं का माझा राजा. रे राजा ये की रे बाप्पा. अगं उठ की. अगं राजा आलाय. तुझा राजा आलाय राणी. उठ की. राजा अरे कुठे गेलतास रे. काय झालं का रडलं तेवढं. जा तू मला लग्न करतो म्हणा आणि तिकडेच गेलायस. अगं आलो ना. अगं आलो. बघ तुझ्या आठवणीत मी बॅट घेऊन बसले. बॅट कशाला. मग कोणासंगड खेळू मी. अगं मी हाय की इथं आता आलोय की घर. मला म्हणलं आपण ज्वेलरीच्या दुकानात जाऊया. मस्त घे तुला काय पाहिजे ते घे. आपण लग्न करूया. अगं आणि करूया. मला मोठा बंगला घेऊन देतो पण सांगितलंस. आणि मग करूया. कसल्या खोलीत आणून टाकलंयस. अगं याच्यापेक्षा आता आणि कशात नेऊ तुला सांग. काय केलंयस तू माझ्यासाठी. काय पण करू शकतोय तुझ्यासाठी यो राजा. राजा अरे नुसता 4 दिवसून वाजवायला लागलास माझं बाजा आणि म्हणे राजा. अगं असं रडू नको. चल काय पाहिजे तुला सांग. चल पहिलं आपण लग्न करायचं. मला काही हा, चल सांगायचं चल नाही. चल लग्न करायचं. अध्यक्ष बाई आपल्या सगळ्यांचं व्याज खात्या. ती व्याज खाणारी बाई. घेत असला ना आपल्याला देत्या काय माहिती. अगं बाई आली आली आली. अगं बायानो चमेली. अगं बाई डोसकर पदर घे पहिला माणसाकडे दिसायला. चंपा मी आणि ही चमेली आणि ही बोला बो. नाव सुद्धा विचारते. आम्हा जरा मला पदर घेऊ द्या. का तुझं पत्र काय उडाला का नाही. बाई बाप आहे पदरा घ्यायला. अगं लाज वाटते मला. अगं तुझं लाज वाट. अगं लाजून एवढी खराब झालीस तू. अगं गुलाबो तू पैशाचं काय करणार. मी धबधबा बघायला जाणार आहे. आणि चमेली तुझं काय पैशाचं काय. मी मशीन आणणार गारमेंटची. आणि चमेली मॅडम या 200 रुपये कमी आहेत. हा ग राहिलं ग. हे घे. मॅडम ह्यात पण आणि 200 कमी चंपा, आहेत की. हे पैसे घे. काय आणि मी गोव्याला जाणार माझी अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरी म्हणतात वाटतं त्याला. मी जाणार आहे गोव्याला. काय मॅडम तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. ऐकून तर घ्या ग गुलाबो. चमेली चंपा हप्ता व्यवस्थित भरायला लागतोय. दंडा सकट येते मग नाही भरलं तर. नाही भरते. मी चालले बघा गोव्याला. पैसे आत ठेवू जपू ना. मॅडम पहिला हप्ता कोणत्या कसं ठेवले पैसे. कोणत्या वारला येते पहिला हप्ता. हा आणि मी चालले गोव्याला. जाते काय. हा मॅडम चुकवू नका हप्ता. भरते आम्ही भरते. जाऊ का. हा जा अगं गेले काय ग चंपे. अगं गेली की 200 रुपये मारले आमचं आणि गेली. 200 नाही ग. मला वाटतं 2,000 मारले असतील. आणि मला तर वाटतं तिने खोटं बोलले बघ. गोवाला म्हणजे काय तर समजते पैसे घेऊन चैनीला चालल्या ग. असं आहे. अगं त्या सराला घेऊन गेली असेल ही. पैसे
बत्ती नाही तुमचं चालून दे बाई दोघींच. माझं जरा खाजगी काम आहे, मी निघाले आता. मी पण चाललंय, माझं पण काम आहे. अगं ते कुठं जाते तुम्ही कुठला तुम्हाला मला काय वळ सोडलंय वेळ माझं पण चला बाई वाट बघा आता कधी जाते आम्ही. मी आज तर लय खुश झाले बाई, पैसे मिळाले एकदा. Oh my god. ए राजा उठ गे रे राजा. राजा या राणीला सोडून गेलास की रे. अरे मला मंगळसूत्र घालतो म्हणलंस की रे. काल तर आलास मला म्हणला सगळ्या ज्वेलरीला आणि अंड्याचं सांबार केलं की रे तुझ्यासाठी. आता ती अंडी कोण घालणार रे. ए राजा उठ की रे राजा. राजा ए राजा उठ की रे. गुलाब नक्की माझा राजा उठला झालाय. अरे बाबल्या मला धबधबा दाखवणार होतास आणि मला पाणी घालायला बोलवला का रे असं केला राजा. पिंटू अरे मला सोड गेलास रे बाबा. पिंटू मला पाहिजे हॉटेलमध्ये अजून मला जेवायला दिलेस रे बाबा. कवा दिलं मला तू कशाला मला स्वप्न दाखवलास रे बाबा. तू पाहिजे हॉटेलमध्ये नेतो म्हणलास आणि काय पिंटू माझा पिंटू गेला रे राजा. आता कोणाला बघू रे. पाहिजे हॉटेलमध्ये जायचं. तुम्ही काय रडालाय सर. अगं येऊस ग माझा राजा माझ्या बरोबर लग्न करणार होता. मला ज्वेलरीच्या दुकानात येतो म्हणला ग. येऊस ग माझा बबल्या मला धबधबा दाखवणार होता. तुम्ही दोघं का बसला. माझा पिंटू आहे त्यो मला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेतो म्हणाला. पिंटू ए पिंटू उठ रे. उडकी रे राजा. पिंटू आहे राजा माझं त्यांनी गेलं राजा बाई मी राजा. I owed him up.